बेबीसाठी स्ट्रोलर घ्यायचा विचार करत असाल तर फक्त सुंदर दिसतो म्हणून लगेच घेऊ नका, कारण स्ट्रोलर हा बेबीपेक्षा जास्त आईबाबांच्या कम्फर्टचा प्रश्न असतो. आज आम्ही आमच्या बाळासाठी एक चांगला स्ट्रोलर बघायला गेलो होतो. स्टोअरमध्ये इतके ऑप्शन्स होते की सुरुवातीला आम्हाला समजलंच नव्हतं नेमका कोणता निवडायचा. 5,000 पासून ते 25,000 पर्यंत स्ट्रोलर पाहिल्यानंतर आम्हाला एक गोष्ट समजली, किंमत नाही तर योग्य स्ट्रोलर निवडणं जास्त महत्त्वाचं आहे. सर्वप्रथम आम्ही स्ट्रोलरची सीट कम्फर्टेबल आहे का, बेबी व्यवस्थित बसतोय का आणि त्याला पुरेशी जागा मिळते का हे पाहिलं. त्यानंतर स्ट्रोलर चालवताना स्मूथ आहे का, टर्न सहज होतो का आणि एका हाताने हँडल करता येतं का हे चेक केलं, कारण बाहेर जाताना दुसऱ्या हातात बॅग किंवा बेबीचं सामान तर असतंच. बेबीला उन्हापासून प्रोटेक्शन मिळण्यासाठी कॅन कॉपी किती कवर देते, सेफ्टी बेल्ट व्यवस्थित आहे का आणि स्ट्रोलर स्टेबल वाटतोय का, हेही खूप महत्त्वाचं आहे. आणि सगळ्यात प्रॅक्टिकल गोष्ट म्हणजे स्ट्रोलर फोल्ड करताना किती सोपं आहे. कारमध्ये ठेवताना किंवा ट्रॅव्हल करताना खूप मोठा आणि जड स्ट्रोलर असेल तर नंतर त्रास होतोच. शेवटी बेबी कम्फर्टेबल, आम्हाला हँडल करायला इझी आणि फोल्ड करायला कन्व्हिनियंट असा स्ट्रोलर आम्ही सिलेक्ट केला. तुम्ही बेबी स्ट्रोलर घेताना सर्वात आधी काय चेक करता? कम्फर्ट, वेट की बजेट? कमेंटमध्ये नक्की सांगा. ओके, बाय.